ANS न्यूज। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण द्वारा विज्ञापन 6/2023 को के अंतर्गत विद्युत सहायक पद की भर्ती प्रक्रिया दिनांक 29/12/2023 को जारी की गई थी। महावितरण में ईडब्ल्यूएस श्रेणी में से फॉर्म भरने वाले मराठा उम्मीदवारों को ईडब्ल्यूएस से SEBC के फॉर्म परिवर्तन करने के लिए कहा, लेकिन ईमेल और मैसेज से संबंधित तकनीकी समस्याओं के कारण कई मराठा उम्मीदवारों ने आवेदन ईडब्ल्यूएस श्रेणी में ही रह गए। इसके परिणाम स्वरूप सभी मराठा उम्मीदवारों का चयन ईडब्ल्यूएस श्रेणी में हुआ। इन उम्मीदवारों की दस्तावेज की जांच, डॉक्यूमेंट वेरिफिकेशन भी पूरी हो चुकी थी तथा उम्मीदवारों की मेडिकल जांच भी हो चुकी थी। कुछ उम्मीदवारों को ईडब्ल्यूएस की श्रेणी से नियुक्ति भी मिली और वे लगभग 45 दिनों तक कार्यरत रहे, लेकिन बाद में यह कहकर ईडब्ल्यूएस से SEBC के रूपांतरित नहीं किया गया। सभी उम्मीदवार को नियुक्ति से वंचित कर दिया गया और जिन उम्मीदवार की नियुक्ति हो चुकी थी उनकी नियुक्ति भी रद्द की गई। हमारी विनम्र मांग है कि ईडब्ल्यूएस से वंचित मराठा उम्मीदवारों को ईडब्ल्यूएस की श्रेणी में अथवा अतिरिक्त अधिक संख्य पद निर्माण करने नियुक्ति प्रदान की जाए। इससे पहले 2019 में भी यही मुद्दा सामने आया था। उस समय उम्मीदवार ने आंदोलन किया और बाद में उन्होंने नियुक्ति दी गई थी और वे आज भी कार्यरत है। उसी प्रकार हमें भी नियुक्ति प्रदान की जाए। पिछले 5-6 महीनों से अथवा विधायक, मंत्री, महावितरण प्रशासन, ऊर्जा विभाग, मंत्रालय आदि सभी संबंधित अधिकारियों से मिलकर अपनी समस्या रख चुके हैं, लेकिन अभी तक उन्हें उचित जवाब नहीं मिला और हमारी समस्या को कोई सुनवाई नहीं हो रहा है। यदि अब भी हमारी मांगों पर ध्यान नहीं दिया जाएगा तो मरण, कुपोषण, आमरण अनशन और आत्मदहन जैसे कठोर कदम उठाना पड़ेगा। अगला निर्णय हो। बोबडे, मी धाराशिवची। महावितरणने 2023 मध्ये विद्युत सहायक पदाची भरती काढली। त्यावेळेस आमचे पेपर सगळे ईडब्ल्यूएस मधून झाले, आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण ईडब्ल्यूएस मधून झाले। फक्त आता ते आम्हाला नियुक्ती देत नाहीत। त्याची अर्ध्या नाहीतर आम्हाला नियुक्ती तरी द्या। आम्ही कोणालाच मेसेज पडले नाहीत ते, त्याच्यामुळे आम्ही ईडब्ल्यूएस मधून कन्वर्ट करायला सांगितलं होता फॉर्म SEBC किंवा ओपन मध्ये। आम्ही काही कारणाने केलं नाही, आमच्याकडे स्मार्टफोन वगैरे नव्हते त्याच्यामुळे करू शकलो नाही। फक्त आम्हाला अधिसंख्याक पदाचा जी अर्ध्या नाही तर मग नियुक्ती द्या। आम्ही आंदोलनाच्या मैदानावर उतरणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनाला बसतोय ना, आम्ही नाही उठणार। आतापर्यंत कोणी अद्याप कोणी आलेलं नाही। जसे की आम्ही ऑल महाराष्ट्रातले कॅन्डिडेट आहोत, आम्ही प्रत्येक आमच्या विधानसभेतल्या प्रत्येक आमदाराला भेटलेलो आहे। प्रत्येक आमदाराला 6 महिन्यापासून आम्ही निवेदन दिलेले, तर एकाही आमदारांनी आमची दखल आतापर्यंत घेतलेली नाही। अधिवेशनामध्ये मुद्दा मांडलेला नाही, आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स कोणी दिलेला नाही आणि त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा पर्याय सुचला, आम्ही त्यामुळे आंदोलन करतोय। आणि जेवढे मुले आले तेवढ्यांचे सगळ्यांचे लहान लहान मुलं घरी सोडून आले त्या, आणि एवढा 8-10 दिवस काही इथं राहणं म्हणजे काय आमच्यासाठी पॉसिबल नाही। तर आम्ही आम्हाला जोपर्यंत अधिसंख्येचा GR भेटत नाही तोपर्यंत आम्ही ग्राउंड सोडणार नाही। तुम्ही बाबा म्हणले की रूपांतर करा ईडब्ल्यूएस टू SEBC, पण तुम्ही कुठलीही जाहिरात आम्हाला दिली नाही, आम्हाला मेसेज दिले नाहीत, आमच्यापर्यंत माहिती पोहोचली नाही। आणि काही मुलांचं असं आहे की त्यांना नियुक्ती दिली, त्यांनी 1.5 महिने महावितरणमध्ये काम केलंय आणि त्यांचं पेमेंटही झालं, तर मग तुम्ही त्यांना नियुक्ती रद्द का केली? सरकार सांगते एकदा घेतल्यानंतर तुम्ही त्यांना काढू शकत नाहीत, मग तुम्ही काढलं तर 1.5 महिने झाल्यानंतर मग तुम्हाला घ्यायचंच नव्हतं तर तुम्ही मेडिकल जॉईनिंग ही प्रोसेस आमची काय केली? आणि 6 महिन्यापासून आम्हाला सरकार फक्त काय करतंय की बाबा तुम्हाला करू तुम्हाला तुम्ही काहीतरी विचार करू, ही दिशाभूल चालू आहे। काय नाही मानधन काय करणार आहेत इथं? आता हे अकोला म्हणजे जेवढे महाराष्ट्रातले लांब लांब आहेत, कोल्हापूर, सांगली, ऑल महाराष्ट्रातून येतात, कुणाकडे पैसे नाहीत, ते उसने घेऊन पैसे इथपर्यंत येतात। इथं आमदार निवासला कस तरी राहायची सोय होती म्हणून राहतात। काल तर अक्षरशः आमदार निवासच्या बाहेर आम्ही झोपलो, म्हणजे इतकी बिकट परिस्थिती चालू आहे, तरी महावितरण कुठलंही मुलांकडे लक्ष देत नाही। महावितरणकडे गेलं ऑफिसकडे की महावितरण मध्ये सरकारकडे जावा, सरकारकडे गेलं की सरकार मध्ये महावितरण मध्ये जावा, ते जावा सांगतील आमच्याकडे जागा रिक्त आहेत, त्यावेळेस आम्ही तुम्हाला अधिसंख्या पदाचा GR देऊ। आणि इकडे विखे पाटील साहेबांकडे गेलो,
परत मेघनाताई बोर्डे यांच्याकडे गेलतो. ते म्हणतात आम्ही विचार करू, सांगू, पण आम्हाला कुणीही ठामपणे म्हणत नाही की बाबा तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुम्हाला एक 15 दिवसात महिन्यात जॉईनिंग देऊ. जे आमच्या सोबतचे मुलं होते त्यांना आज 7 महिने झालेत जॉईनिंग होऊन, त्यांना पेमेंटही पडले. मग आमच्यावर अन्याय का? महावितरणने 2 मुलांना जॉईनिंग दिली होती, ईडब्ल्यूएसच्या मुलांना जॉईनिंग दिली होती. त्यांना पगार द्यायच्या टाइमला त्यांनी त्यांना काढून टाकलं आणि 1.5 महिन्याचा पगार पण त्यांच्याकडे भेटले. ते मुलं जे आहेत ना, आपल्यासारखे किती टोटल कर्मचारी? 150 ते 200 विद्यार्थी आमच्या सोबत आहेत आणि सगळ्यांचा हाच विषय. आणि जे पूर्ण भांडूपचे विद्यार्थी आहे तर त्यांची त्यांनी नियुक्ती केली आहे. तुम्हाला हे न्याय नाही भेटणार भविष्यामधून, तर तुमचं पुढचा पाऊल काय होणार? आत्मदानाशिवाय पर्याय नाही आमच्याकडे. हा सगळ्याचे सगळे आम्ही जाऊ वरच्या बंगल्यावर. झालाय मुळे बाळ्या हा, मुले बाळे हे बघा, इथंच बघा, हे लहान मुलं घेऊन हे 2 वर्षाची मुलगी अजून हे 2 वर्षाची मुलगी आहे, अजून 6 महिन्याचे घेऊन बसलेले CST ला. मला सांगा आता किती दिवस सरकारला का जाग येत नाही का? आज मग सगळे मॅरिड आहेत. आज ह्यांचं संरक्षण कोण करणार आहे? आज हजार किलोमीटरवरून सगळे आलेले आहेत महिला आहे, ह्यांचं संरक्षण कोण करणार आहे मला सांगा तुम्ही. आज आमदार निवासला बाहेर झोपतात, आम्हाला रूम भेटत नाही. आज दुसरा दिवस आहे आमचं आंदोलनचं, तरी सुद्धा एक मंत्री यायला तयार नाही आहे, दखल कुणी सुद्धा घेत नाही. ह्याच्यानंतरचा जो शेवटचा पर्याय आहे आत्मदान राहील. आत्मदान पर्याय नाही. या अगोदर पण आधी संख्यामध्ये कोणाला घेतलेलं नाही. 2014 ची भरती हो किंवा 2019 ची भरती हो, सेम GR काढावं शासनाने आधी संख्या पदांचं, आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. आम्हाला जोपर्यंत GR आधी संख्येचा GR भेटत नाही तोपर्यंत आम्ही ग्राउंड सोडणार नाही. तुम्ही बाबा म्हणले की रूपांतर करा EWS to SCBC, पण तुम्ही कुठलीही जाहिरात आम्हाला दिली नाही, आम्हाला मेसेज दिले नाहीत, आमच्यापर्यंत माहिती पोहोचली नाही. आणि काही मुलांचं असं आहे की त्यांना नियुक्ती दिली, त्यांनी 1.5 महिने महावितरणमध्ये काम केलंय आणि त्यांचं पेमेंटही झालं, तर मग तुम्ही त्यांना नियुक्ती रद्द का केली? सरकार सांगते एकदा घेतल्यानंतर तुम्ही त्यांना काढू शकत नाहीत, मग तुम्ही चाललं तुम्ही काय 1.5 महिने झाल्यानंतर मग तुम्हाला घ्यायचंच नव्हतं, तर तुम्ही मेडिकल जॉईनिंग ही प्रोसेस आमची काय केली? आणि 6 महिन्यापासून आम्हाला सरकार फक्त काय करतंय की बाबा तुम्हाला करू, तुम्हाला तुम्ही काहीतरी विचार करू, ही दिशाभूल चालू आहे. मानधन वगैरे काय नाही मानधन काय करणार आहेत इथं? आता हे अकोला म्हणजे जेवढे महाराष्ट्रातले लांब लांब आहेत, कोल्हापूर, सांगली, ऑल महाराष्ट्रातून येतात. कुणाकडे पैसे नाहीत, ते उसने घेऊन पैसे इथपर्यंत येतात. इथं आमदार निवासला कस तरी राहायची सोय होती म्हणून राहतात. काल तर अक्षरशः आमदार निवासच्या बाहेर आम्ही झोपलो. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती चालू आहे, तरी महावितरण कुठलंही मुलांकडे लक्ष देत नाही. महावितरणकडे गेलं ऑफिसकडे की महावितरण मध्ये सरकारकडे जावा, सरकारकडे गेलं की सरकार मध्ये महावितरण मध्ये जावा. ते जेव्हा सांगतील आमच्याकडे जागा रिक्त आहेत, त्यावेळेस आम्ही तुम्हाला आधी संख्या पदाचा GR देऊ. आणि इकडे विखे पाटील साहेबांकडे गेलतो, परत मेघनाताई बोर्डे यांच्याकडे गेलतो. ते म्हणतात आम्ही विचार करू, सांगू, पण आम्हाला कुणीही ठामपणे म्हणत नाही की बाबा तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुम्हाला एक 15 दिवसात महिन्यात जॉईनिंग देऊ. जे आमच्या सोबतचे मुलं होते त्यांना आज 7 महिने झालेत जॉईनिंग होऊन, त्यांना पेमेंटही पडले. मग आमच्यावर अन्याय का? महावितरणने 2 मुलांना जॉईनिंग दिली होती, ईडब्ल्यूएसच्या मुलांना जॉईनिंग दिली होती. त्यांना पगार द्यायच्या टाइमला त्यांनी त्यांना काढून टाकलं आणि 1.5 महिन्याचा पगार पण त्यांच्याकडे भेटले. ते मुलं जे आहेत ना, आपल्यासारखे किती टोटल कर्मचारी? 150 ते 200 विद्यार्थी आमच्या सोबत आहेत आणि सगळ्यांचा हाच विषय. आणि जे पूर्ण भांडूपचे विद्यार्थी आहे तर त्यांची त्यांनी नियुक्ती केली आहे. तुम्हाला हे न्याय नाही भेटणार भविष्यामधून, तर तुमचं पुढचा पाऊल काय होणार? आत्मदानाशिवाय पर्याय नाही आमच्याकडे. हा सगळ्याचे सगळे आम्ही जाऊ वरच्या बंगल्यावर. झालाय मुळे बाळ्या हा, मुले बाळे हे बघा, इथंच बघा, हे लहान मुलं घेऊन हे 2 वर्षाची मुलगी अजून हे 2 वर्षाची मुलगी आहे, अजून 6 महिन्याचे घेऊन बसलेले CST ला. मला सांगा आता किती दिवस सरकारला का जाग येत नाही का? आज मग सगळे मॅरिड आहेत. आज ह्यांचं संरक्षण कोण करणार आहे? आज हजार किलोमीटरवरून सगळे आलेले आहेत महिला आहे, ह्यांचं संरक्षण कोण करणार आहे मला सांगा तुम्ही. आज आमदार निवासला बाहेर झोपतात, आम्हाला रूम भेटत नाही. आज दुसरा दिवस आहे आमचं आंदोलनचं, तरी सुद्धा एक मंत्री यायला तयार नाही आहे, दखल कुणी सुद्धा घेत नाही. ह्याच्यानंतरचा जो शेवटचा पर्याय आहे आत्मदान राहील. आत्मदान पर्याय नाही. या अगोदर पण आधी संख्यामध्ये कोणाला घेतलेलं नाही. 2014 ची भरती हो किंवा 2019 ची भरती हो, सेम GR काढावं शासनाने आधी संख्या पदांचं, आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी.
मान्य करा मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा आदिसंख्य पदाचा जी आर मिळालाच पाहिजे आदिसंख्य पदाचा जी आर मिळालाच पाहिजे